अमरावती जिल्ह्यात आता 2 दिवसाकरिता संचारबंदीची काउंटडाऊन सुरू झाली आहे। शुक्रवार संध्याकाळी 7 वाजतापासून ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत अमरावती जिल्हा बंद राहणार आहे। अमरावती जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आदेश जारी केला आहे। लगभग 2 दिवस जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय, भाजी बाजार, दुकाने बंद राहणार असून रस्त्यावर वाहन सुद्धा बंद राहणार आहे। नियमाचे पालन न करणाऱ्यावर कडक कारवाई केल्या जाणार असून सर्वांनी संचारबंदीचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना केले आहे। अमरावती शहर व ग्रामीण 3 दिवस बंद राहणार असल्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरात गर्दी दिसली। कोणत्याही वस्तूची गैरसोय होऊ नये याकरिता अनेक नागरिकांनी वस्तूची खरेदी केली। दारू शौकीनांनी सुद्धा दारू दुकानात मोठी गर्दी केली। विदर्भ न्यूज चॅनलच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी संचारबंदी नियमांचे पालन करावे। शासनाच्या नियमांचे पालन करून आपण घरीच राहावे, विनाकारण घराबाहेर निघू नये। पण अजूनही आपल्या इथे कोरोनाची साथ जी आहे ते थांबली नाही आहे आणि या उद्देशाने लोकांना जागृती राहावे व सोशल डिस्टन्सिंग पालन व्हावे। आपण 2 दिवसाचा जनता कर्फ्यू म्हणा आणि संचारबंदी म्हणा ते आपण जाहीर करतो आहे। सर्व लोकांचा असा एक प्रशासनातर्फे एक आव्हान आहे की सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन याच्यावरती विशेष भर देण्यात यावे। आता पुढील काळात आपला जसं अनलॉक वाढतो आहे तसं आपलं सगळे आर्थिक व्यवहार सुरू होणार आहे। पण यात करताना सुद्धा आपल्याला या SMS चा वापर, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझेशन हे मोठ्या प्रमाणात करावं लागणार आहे। अननेसेसरी गर्दी करणे किंवा या 3 गोष्टीचं पालन न करणे त्याच्यामुळे आपल्या इथे त्याचा प्रादुर्भाव वाढू शकतो आहे। मी एकदा परत सर्व लोकांना आवाहन करतो की या जनता कर्फ्यूमध्ये 2 दिवस संचारबंदीमध्ये सहकार्य करावे आणि याबद्दलची प्रचार प्रसार हे आपलं पातळीवरून आपलं जिथे आपण राहतो आहे त्या ठिकाणी सुद्धा करण्यात यावे। अननेसरी जे फिरणार आहेत किंवा जे मास्क नाही लावत आहेत किंवा एका ठिकाणी जास्त गर्दी होत आहे तर त्या ठिकाणी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत किंवा बाकी ठिकाणी ते कारवाई करण्यात येणार आहे। पण तरी याची वेळ येऊ नये आणि लोकांनी स्वतःहूनच याचे पालन करावे असं एक आवाहन मी करू इच्छितो। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज, अमरावती।